नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, लवकरच इथे सायलीच खरी तन्वी असल्याचं सत्य सुभेदार किल्लेदार या दोन्ही कुटुंबांना समजणार असतं. तर इथे कृष्ण जन्माष्टमी, त्यानंतर दहीहंडी, सुभेदारांच्या घरामध्ये जल्लोषामध्ये सगळे सण साजरे केले जातात. आणि त्या सणामध्ये इथे आता गाळबोट लावण्याचं काम नागराज आणि मैपत आणि गायत्री हे तिघेजणं मिळून करत असतात. पण त्या सगळ्यामधून सायली आणि अर्जुन दोघेजणं आपल्या कुटुंबाला आणि आलेल्या पाहुण्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतच असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मधुभाऊंवरती खूप मोठं संकट आलेलं असतं. तर इथे अद्वैतने अर्जुनला येऊन सांगितलेलं असतं की मधुभाऊंवरती खूप मोठं संकट आलंय. त्यांनी इथे सायलीच्या आईवडिलांबद्दल मला महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे. ते आपण नंतर बोलूया, पण आधी जाऊन मधुभाऊंचा जीव वाचवला पाहिजे. तर प्रेक्षकांनो, इथे नागराजने मधुभाऊंवरती हल्ला केलेला असतो आणि महिपतने काही माणसं पाठवलेली असतात. ते सुद्धा इथे मधुभाऊंना मारण्याचा प्रयत्न करत असतात. पण अद्वैतने मधुभाऊंचा जीव वाचवलेला असतो. तेव्हा अर्जुन धावत पळत जातो आणि मधुभाऊंना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतो. त्यानंतर मधुभाऊंवरती उपचार सुरू झालेले असतात. पण प्रेक्षकांनो, इथे मधुभाऊने इतक्या मोठ्या संकटातून सुद्धा आपला जीव वाचल्यानंतर एक गोष्ट करायची ठरवलेलीच असते आणि ती म्हणजे काहीही झालं तरीसुद्धा माझ्या साऊला तिचा अधिकार मिळवून देणारच. सायलीचे आई वडील हे खरे कोण आहेत हे मधुभाऊंना कळलेलं असतं. जे माझ्या सायलीच्या हक्काचं आहे ते तिलाच मिळायला हवं. इथे आता प्रिया आयत्या बिळात नागोबा म्हणून त्या प्रॉपर्टीवरती फणा काढून बसले हे आता मधुभाऊंना कळलेलं असतं. हे सगळं सुख माझ्या साऊ बाळाचं आहे आणि ते सगळं प्रिया आतापर्यंत उपभोगत होती. पण आता यापुढे नाही. ज्याचं जे आहे ते त्यालाच मिळायला हवं असं मधुभाऊंना वाटत असतं. इतक्या मोठ्या संकटामधून सुद्धा मधुभाऊंचा जीव आता वाचलेला असतो. त्यामुळे प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे मधुभाऊ सायलीला तिचे खरे आई वडील मिळवून देतात. त्यामुळे सुभेदार किल्लेदार दोन्ही कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण हे निर्माण झालेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे मधुभाऊ अर्जुनची मदत घेतात. अर्जुन आणि मधुभाऊ दोघेजणं मिळून प्रतिमा आत्या आणि सायली यांची गुपित DNA टेस्ट करतात आणि त्यांची गुपित DNA टेस्ट केल्यानंतर रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आलेले असतात. DNA सॅम्पल मॅच झालेले असतात. त्यामुळे इथे अर्जुनने सगळ्या सुभेदार किल्लेदार यांना सरप्राईज दिलेलं असतं की सायली हीच खरी तन्वी आहे. आणि त्यापेक्षाही मोठी गोष्ट म्हणजे प्रेक्षकांनो, जेव्हा इथे रविराज काका आणि प्रतिमा यांना कळतं की सायली हीच खरी तन्वी आहे आणि तसे पुरावेसुद्धा मधुभाऊने आता त्यांना दिलेले असतात आणि इथे DNA टेस्टसुद्धा आता मॅच झालेली असते. त्यामुळे रविराज काकांनी खूप मोठा निर्णय घेतलेला असतो. प्रियाला आधीच इथे प्रॉपर्टीमधून बेदखल केलेलं असतं. तशीही ती त्यांची मुलगीच नसते. त्यामुळे इथे आता रविराज काकांनी पुन्हा प्रॉपर्टीचे पेपर तयार केलेले असतात आणि संपूर्ण प्रॉपर्टी आपल्या खऱ्या मुलीच्या नावावरती केलेली असते. म्हणजे सायलीच्या नावावरती संपूर्ण प्रॉपर्टी रविराज काकांनी केलेली असते. ज्या गोष्टीची सगळेजण आतुरतेने वाट बघत होते, फायनली तो दिवस आलेला असतो की सायली हीच खरी तन्वी आहे हे प्रतिमा आणि रविराज काका यांना कळलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, इथे आता सायलीचं गाठोडं मिळत नाही आहे, प्रियाचं गाठोडं मिळत नाही आहे, म्हणून मधुभाऊ टेन्शनमध्ये असतात. पण मधुभाऊंना एक गोष्ट मात्र कळलेली असते की प्रियानेच सायलीचं गाठोडं गायब केलेलं आहे. कदाचित प्रियाला हे माहिती झालं असेल की सायली ही खरी तन्वी आहे आणि म्हणूनच माझ्या साऊ बाळाच्या वाट्याचं सुख इथे प्रियाने हिरावून घेण्याचा प्रयत्न केला असेल. लहानपणापासून तेच तर करत आली आहे ना ती. सायलीसाठी आलेली प्रत्येक गोष्ट प्रियाने तिच्याकडून हिसकावून घेतलेली आहे. त्यामुळे ह्या वेळेलासुद्धा तिने तेच केलं असेल. म्हणून तर जेव्हा मी सायलीचा फोटो तिच्याकडे मागायला गेलो तेव्हा प्रियाने तो फोटो मला दिला नाही आणि तो फोटो मी परत तिच्याकडे मागायला जाऊ नये म्हणून माझ्यावरती खोटे नाटे आरोप केले. तेव्हा कुसुमताई येते आणि म्हणत असते, मधुभाऊ काय झालं? कसला विचार करताय तुम्ही? मला सांगा ना, मी तुमची काही ना काहीतरी मदत नक्की करेन. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की मला एक गोष्ट सांग कुसुम, अगं आश्रमामध्ये सर्व मुलांचे गाठोडे आहेत, फक्त प्रिया आणि सायली या दोघींचे गाठोडे नाही आहेत. त्यांचे गाठोडे कुठे गेलेत?
तेव्हा इथे आता कुसुम म्हणत असते, मला नाही माहिती मधुभाऊ, पण मला असं वाटतं हे पोलीस वगैरे यायचे ना, त्यांनी कुठेतरी हरवलं असेल. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, बरोबर, आपल्या सायलीचं आणि प्रियाचंच गाठोडं कसं काय बरं गायब झालं? आता जर आपल्या सायलीचे आईवडील आले तर त्यांना आपण तिच्या काय आठवणी दाखवायच्या लहानपणीच्या? तेव्हा इथे कुसुम म्हणते, म्हणजे मधुभाऊ तुम्ही आपल्या सायलीच्या आईवडिलांचा शोध घेताय का? तुम्हाला माहिती आहे तिचे आईवडील कोण आहेत? तुम्हाला कुणावरती संशय आहे की काय? तेव्हा इथे मधुभाऊ म्हणतात, मी आता सायलीच्या आईवडिलांच्या जवळ अगदी मी पोचलोय. फक्त मला खात्री करून घ्यायची आहे. एकदा का मला खात्री झाली की आपली सायली नक्की कोण आहे ना, हे तुलासुद्धा कळेल कुसुम. तेव्हा इथे कुसुम म्हणते, मला असं वाटतंय त्या प्रियाने आपल्या सायलीचं गाठोडं गायब केलं असेल. तुम्हाला काय वाटतं मधुभाऊ? तेव्हा इथे मधुभाऊ म्हणतात, मला सुद्धा तिच्यावरतीच संशय आहे. तेव्हा इथे आता ठरल्याप्रमाणे कृष्ण जन्माष्टमी, दहीहंडी हे सुभेदारांच्या इथे सण असतात. तेव्हा मधुभाऊ त्या ठिकाणी जातात आणि त्यांच्या आनंदामध्ये सहभागी होतात. सायलीने मधुभाऊंना इथे आमंत्रण तर दिलेलंच असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, मधुभाऊ तिथे जातात आणि मग इथे मधुभाऊंवरती खूप मोठं संकट येतं. मधुभाऊंना इथे लागलेलं असतं, कारण त्यांच्या पोटामध्ये चाकू खुपसण्यात आलेला असतो. मधुभाऊ इथे आता सायलीबद्दल म्हणजे लहान तन्वीबद्दल माहिती गोळा करतायत. ही गोष्ट नागराज महिपतला कळलेली असते आणि म्हणूनच या म्हाताऱ्याचा आता काटा काढायचा, म्हणजे त्याच्याकडून बदलासुद्धा घेता येईल असं महिपतला वाटत असतं. तेव्हा नागराजला इथे आता संशय आलेला असतो की कदाचित मधुभाऊ इथे आता लहान तन्वीबद्दल माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करतायत. तेव्हा इथे आत्ताच या म्हाताऱ्याचा काटा काढायला पाहिजे, नाहीतर याने जर शोधून काढलं ना की सायली ही खरी तन्वी आहे आणि तिचे आई वडील म्हणजे दादा आणि वहिनी आहेत, तर मात्र माझं काही खरं नाही आहे. मग ही प्रॉपर्टी मला कधीच मिळणार नाही. म्हणूनच हे सत्य मधुभाऊने कुणालाही सांगू नये. म्हणूनच इथे आता नागराजने हा प्रयत्न केलेला असतो. पण अद्वैत येऊन अद्वैतने मधुभाऊंचा जीव वाचवलेला असतो. पण अद्वैत आता सायलीच्या आई वडिलांबद्दल काही बोलायला जाणार, तेवढ्यातच अर्जुन सगळ्यात आधी ॲम्ब्युलन्स बोलावतो आणि लवकरात लवकर अद्वैत आणि मधुभाऊ दोघांनासुद्धा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतो. तेव्हा इथे मधुभाऊंवरती ट्रीटमेंट सुरू होते आणि त्यानंतर त्यांना लवकरात लवकर शुद्धीवरती आणण्याचा प्रयत्न हा सुरू झालेला असतो. मधुभाऊंच्या मनामध्ये एकच जज्बा असतो आणि ते म्हणजे काहीही झालं तरीसुद्धा माझ्या साऊ बाळाला तिचे आईवडील कोण आहेत ते मिळवून द्यायचे. मग एकदा का त्यांना मिळवून दिले तिचे खरे आईवडील की मग मी डोळे मिटायला मोकळा, असं इकडे आता मधुभाऊंनी ठरवलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मधुभाऊ आपला जीव कसाबसा कसा वाचेल याकडे लक्ष देत असतात. त्यांना जगायचं असतं, कारण त्यांना साऊच्या इथे आता वाटणीचं सुख तिला मिळवून द्यायचं असतं. म्हणून इथे मधुभाऊ स्वतःचा जीव वाचेल याकडे सगळ्यात जास्त लक्ष देत असतात. त्यानंतर मधुभाऊ शुद्धीवरती आलेले असतात. काही दिवसानंतरच मधुभाऊंना डिस्चार्ज मिळणार असतो. पण मधुभाऊ आता व्यवस्थित झालेले असतात, ते बोलत असतात. जेव्हा अर्जुन मधुभाऊंना भेटायला जातो तेव्हा मधुभाऊ आता हळूच अर्जुनजवळ तो विषय काढतात आणि म्हणत असतात की जावई बापू, एक गोष्ट तुमच्याशी बोलायची होती. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, बोला ना मधुभाऊ. तेव्हा मधुभाऊ म्हणत असतात, जेव्हा इथे प्रिया तन्वी म्हणून रविराज सरांकडे आली तेव्हा तिने असे काय पुरावे दाखवले ज्याच्यावरून त्यांनी विश्वास ठेवला की ती त्यांची तन्वी आहे म्हणून? तेव्हा अर्जुन म्हणतो की तिने ते लॉकेट दाखवलं जे लहानपणी माझ्या गळ्यात होतं आणि ते तिला आवडलं होतं, म्हणून पूर्णाजीने तिच्या गळ्यात घातलं होतं. तिच्या तळपायावरती तुळशीपत्राची खूण आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे तिची आणि सिनियरची DNA टेस्ट झाली होती. त्यामुळे सिद्ध झालं होतं की ती सिनियरची मुलगी आहे. पण कधी कधी मला संशय येतोय मधुभाऊ की ती खरं तर तन्वीच नाही आहे, ती खोटं बोलते. कुणीतरी फ्रॉड मुलगी आहे ती. ती प्रतिमा आत्या आणि सिनियरची मुलगी आहे असं मला कधीच वाटत नाही, कारण लहानपणी तन्वी अशी नव्हती. तिच्यामध्ये तन्वीचा एकसुद्धा गुण नाही आहे आणि प्रतिमा आत्या जशी आहे ना तशीच तन्वीसुद्धा होती. त्याच्यामुळे प्रियावरती माझा अजिबात विश्वास नाही आहे असं अर्जुन मधुभाऊंना सांगतो. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, मलासुद्धा तुमच्याशी त्याच विषयावरती बोलायचं आहे. मलासुद्धा असंच वाटतं की प्रिया ही खरी तन्वी नाही आहे, माझी सायली ही खरी तन्वी आहे असं मला वाटतं. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की जावई बापू, अहो प्रतिमा ताईने भिंतीवरती काढलेलं चित्र जेव्हा बघितलं तेव्हा त्या म्हणाल्या की हे चित्र तर माझी तन्वी काढायची. तेव्हा मग जेव्हा मी सायलीची ड्रॉइंग बुक बघितली तेव्हा सायलीने आपल्या
ड्रॉइंग बुकमध्ये सेम तसंच चित्र काढलं होतं जसं तिने भिंतीवरती काढलं होतं. मग आता ते चित्र जर तन्वीने काढलं होतं असं प्रतिमाताईंचं म्हणणं आहे, तर सायलीच तन्वी आहे ना, कारण तिला चित्रकलेची आवड होती. प्रियाला तर चित्रकलेची आवड अजिबातच नव्हती. आणि त्यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जर म्हणताय की तळपायावरती तुळशीपत्राची खून, तर साऊच्या पायावरती जन्मखून आहे ना तुळशीपत्राची. त्यानंतरही तुम्हाला जर आता विश्वास बसत नसेल, तर तुम्ही एक काम करा ना, तुम्ही बघताय सायलीमध्ये आणि प्रतिमाताईंमध्ये किती कॉमन गोष्टी आहेत. दोघीजणी एकसारखा स्वयंपाक बनवतात, दोघींना रांगोळीची आवड आहे, माणसांशी प्रेमाने बोलतात. हे सगळे गुण सायलीमध्ये सुद्धा आहेत. तेव्हा तुम्ही सुद्धा एक काम करा ना, तुम्ही प्रतिमाताई आणि सायली यांची ती काय ते DNA टेस्ट करा ना, म्हणजे आपल्याला कन्फर्म होईल की सायली ही खरी तन्वी आहे की नाही ते. तेव्हा मधुभाऊंना आता अर्जुन म्हणतो, मी तुम्हाला प्रॉमिस करतो की मी DNA टेस्ट नक्की करेन, पण त्यासाठी आपल्याला प्रतिमा आत्याला हाताशी घ्यावं लागेल. तेव्हा इथे आपण बाकी कुणालाही सांगायचं नाही, पण प्रतिमा आत्याला सांगावं लागेल, कारण तिचे केस आपल्याला लागणार आहेत इथे DNA टेस्टसाठी. सॅम्पल तर लागणारच ना. तेव्हा इथे आता रविराज काका आणि प्रतिमा या दोघांपैकी प्रतिमा आत्याजवळ बोलणं अर्जुनला चांगलं वाटतं, कारण उगाच अजून जी गोष्ट सिद्ध झालेलीच नाही आहे त्याचा उगाच कांगावा नको. मधुभाऊ म्हणतात की जावई बापू, मला मनापासून असं वाटतंय की सायली हीच खरी तुमची तन्वी आहे. तेव्हा तुम्ही एक काम करा, सगळ्या गोष्टी तर आपल्या बाजूने आहेतच, पण तरीसुद्धा तुम्हाला कन्फर्म करायचं असेल तर तुम्ही इथे प्रतिमाताई आणि साऊची DNA टेस्ट करा, म्हणजे तुम्हाला कळेल की सायली ही त्यांची मुलगीच आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, पण हे सगळं गुपित राहील. आधी आपण हे कुणालाही सांगायचं नाही आहे, नाहीतर जे लोक प्रियाला इथे खोटी तन्वी बनून घेऊन आलेत ना, त्यांच्यापर्यंत ही माहिती पुरवली जाईल. तेव्हा अर्जुन जातो आणि प्रतिमा आत्यांना भेटतो. प्रतिमा आत्याला सगळी गोष्ट समजावून सांगतो. प्रतिमाला खूप आनंद होतो. ती म्हणते, तसं असेल ना तर माझ्यापेक्षा भाग्यशाली कुणीच नाही असं मला वाटेल. अर्जुन, आताच्या आता तू माझे सॅम्पल घेऊन जा. तेव्हा इथे प्रतिमा आत्या आपले केस विचारते आणि त्याच्यातून निघालेले केस आता सॅम्पल म्हणून अर्जुनकडे एका पॉकेटमध्ये भरून देते आणि म्हणते, हे माझे सॅम्पल आहेत, आता सायलीचे सॅम्पल घे आणि लवकरात लवकर DNA टेस्ट कर. मला कधी एकदा माझ्या कानाने मी ऐकते की सायली हीच माझी मुलगी आहे. माझे कान कधी तृप्त होत आहेत असं मला वाटतंय. तेव्हा अर्जुनने ही गोष्ट सगळ्यांपासून लपवून ठेवलेली असते. त्याच्यामागे कारण असतं, कारण कुणालाही कळता कामा नये की सायली ही खरी तन्वी आहे आणि उगाच तिच्या जीवावरती बेतायला नको, म्हणून इथे अर्जुनने सगळं गुपित ठेवलेलं असतं. DNA टेस्टसाठी सॅम्पल दिलेले असतात. अर्जुनने सायलीचे केस मिळवलेले असतात, प्रतिमा आत्याचे केस असे सॅम्पल म्हणून दिलेले असतात. आणि जेव्हा इथे DNA टेस्टचा रिपोर्ट येतो तेव्हा तो पॉझिटिव्ह आलेला असतो. तेव्हा अर्जुनला सगळ्यात जास्त आनंद होतो. रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे याचा अर्थ सायली हीच तन्वी आहे. तेव्हा अर्जुन घरी येतो. सुभेदार किल्लेदार दोन्ही कुटुंबांना एकत्र बोलावतो आणि अर्जुन म्हणत असतो की तुम्हाला सगळ्यांना एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. सायली हीच खरी तन्वी आहे. तेव्हा इथे सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो, सगळ्यांना आश्चर्य वाटतं. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुमचा कुणाचाही माझ्यावरती विश्वास नसेल ना, तेव्हा इथे मी पुरावासुद्धा तुम्हाला आता आणायला दाखवला आहे. तेव्हा इथे प्रतिमा आत्या आणि सायली यांचे DNA टेस्टसाठी मी काही सॅम्पल दिले होते आणि ते DNA टेस्ट आता मॅच झालेले आहेत. तेव्हा इथे रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. याचा अर्थ काय होतो? सायली हीच खरी तन्वी आहे हे सिद्ध होतं. मधुभाऊंना संशय होता की प्रिया ही तन्वी नाही आहे, सायली ही तन्वी आहे आणि म्हणूनच मधुभाऊंनी मला सांगितलं सायलीच्या तळपायावरती तुळशीपत्राची खून आहे. तेव्हाच मला असं वाटलं की कदाचित सायली हीच तन्वी असू शकते आणि आपल्याला सुद्धा असं वाटतच होतं, कारण प्रतिमा आत्या आणि सायली या दोघींमध्ये खूप गोष्टी कॉमन आहेत आणि सायली आणि प्रतिमा आत्या यांचं बॉन्डिंगसुद्धा बघितलं ना, जसं खरंच दोघीजणी इथे आई आणि मुलगी आहेत. तेव्हा इथे रविराज काका म्हणतात, अर्जुन हे खरं आहे? तेव्हा अर्जुन म्हणतो, हो सिनियर, हे खरं आहे. हे काय, मी आता DNA टेस्ट केलेले आता रिपोर्टसुद्धा घेऊन आलो आहे, हवं तर ते तू बघ. तेव्हा इथे रविराज काका बघतात तेव्हा त्यांना विश्वास बसतो की सायली हीच खरी त्यांची तन्वी आहे. आणि त्याच्यानंतर इथे रविराज काका म्हणतात की याचा अर्थ आता मला संपूर्ण प्रॉपर्टी माझ्या एकमेव वारसदाराच्या नावाने केली पाहिजे असं मला वाटतं. तेव्हा इथे रविराज काकांना इतका आनंद होतो की ते लगेचच प्रॉपर्टीचे नवीन पेपर तयार करतात
आणि ज्या गोष्टीपासून सायलीला आतापर्यंत वंचित ठेवलेलं असतं, तिच्या अधिकारापासून, तर रविराज काकांनी सायलीला तिचे अधिकार मिळवून दिलेले असतात आणि तिला करोडोंची मालकीण करून ठेवलेली असते. अशा पद्धतीने इथे आता नागराज आणि प्रियाचा प्लॅन हा मधुभाऊने उधळून लावलेला असतो. सायलीला तिच्या हक्काचे आणि तिच्या अधिकाराचे आईवडील तिला मिळवून दिलेले असतात. त्यामुळे प्रेक्षकांनो, खरी तन्वी ही सायली असल्याचं सत्य सगळ्यांना समजल्यानंतर इथे आता रविराज काकांनी सगळ्यात महत्त्वाचा निर्णय घेतलेला असतो की संपूर्ण प्रॉपर्टी आपल्या मुलीच्या नावाने केलेली असते आणि त्यातली थोडी ही प्रॉपर्टी आता मधुभाऊंना आश्रमासाठी सुद्धा दिलेली असते.